नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 25 जुलै 2026 पासून चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये अनेक व्रत केल्या जातात, संकल्प केल्या जातात, त्याचबरोबर पारायण, सेवा, जप, तप, नामस्मरण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते केल्या जातात. त्यामध्ये ह्या 5 गोष्टी तुम्हाला नक्की करायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया. आज आपण चातुर्मासाबद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या काळामध्ये भगवान श्री विष्णू योग निद्रेमध्ये जातात अशी मान्यता आहे. त्यामुळे नामस्मरण, जप, तप, दान, धर्म या सगळ्यांचं फळ आपल्याला प्राप्त होत असते. चला मग कोणत्या त्या 5 गोष्टी आहेत जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. चातुर्मासाच्या काळामध्ये रोज आपण भगवान श्री विष्णूची पूजा केली पाहिजे, अर्चना. त्याचबरोबर एक मंत्र म्हटला पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. किंवा तुमचे जे कुलदैवत आहे, कुलदेविता आहे, त्यांचं नामस्मरण तुम्हाला करायचे आहे. नामस्मरण केल्यामुळे नक्कीच आपल्या मनाला शांतता प्राप्त होत असते आणि सकारात्मक ऊर्जेने आपण भरून जातो. त्यामुळे नक्कीच नामस्मरण थोडा वेळ केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित पूजा आणि प्रार्थना केली पाहिजे. चातुर्मासाच्या काळामध्ये अनेक व्रत येत असतात. त्यापैकी आपण रोज जर आपल्याकडून ते झाले नाही तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा. खूप मोठे व्रत नाही झाले तरी चालतात, पण जप, नामस्मरण हे मात्र नक्की करू शकतो. एखादी प्रार्थना करावी, मंत्र जपावा. तिसरी गोष्ट म्हणजे धार्मिक ग्रंथ असतात त्याचं वाचन करायचं आहे, जसे की भगवद्गीता, रामायण किंवा इतर ग्रंथसुद्धा. त्यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते आणि सकारात्मक विचार वाढत जातात. या काळामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पाठनसुद्धा केलं जातं. दुर्गा सप्तशतीचं पाठसुद्धा केल्या जातात. अनेक पारायणं केल्या जातात. महादेवाचे व्रत, उपासना केली जाते. त्यामुळे आपल्याकडून जशी जमल तशी आपल्याला सेवा करायची आहे. चौथी गोष्ट म्हणजे दानसेवा. चातुर्मासामध्ये गरजू जे लोक आहेत त्यांना मदत करावी, अन्नदान करावे. एखाद्या ठिकाणी सप्ते असतात गावामध्ये, तिथे सुद्धा आपण अन्नदान करू शकतो, योगदान करू शकतो, जेणेकरून त्याचं जे आहे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. 5वं म्हणजे शुद्ध मन आणि शुद्ध वाणी. हा जो काळ असतो 4 महिन्याचा अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. अनेक सण येतात, अनेक व्रत चालू असतात. त्यामुळे आपल्या आतली ऊर्जा जी असते ती सक्रिय होत असते आणि सकारात्मकतेचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडत असतो. त्यामुळे आपल्यामधल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या आपण सोडून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर कटू बोलणे, राग येणे किंवा एखाद्याबद्दल मत्सर धरणे ह्या सर्व गोष्टी टाळाव्यात. या काळामध्ये खरं तर चांगले विचार आणि चांगले आचरण हीच खरी साधना ठरत असते. त्यामुळे ह्या 5 गोष्टी या चातुर्मासामध्ये नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.